उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून सध्या केली जाते आहे। केंद्रांवरनं सगळं साहित्याचं वाटप जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांना या ठिकाणी केलं जात आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये नाशिकच्या मीनाताई ठाकरे स्टेडियमवर मी सध्या आहे आणि या ठिकाणून सगळ्या निवडणुकांचं साहित्य जे आहे, मतदानाचं साहित्य जे आहे ते वेगवेगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वाटलं जात आहे। मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 27,000 निवडणूक कर्मचारी जे आहेत ते उद्याच्या दिवशी तैनात असणार आहेत। जिल्ह्यात 4,922 मतदान केंद्रांवर मतदानाची ही प्रक्रिया जी आहे ती उद्या पार पडणार आहे। प्रत्येक मतदान पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष असणार आहे, त्यासोबतच 3 मतदान अधिकारी, 1 शिपाई आणि 1 पोलीस कर्मचारी अशी संपूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी तैनात असणार आहे। 3,280 मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग देखील उद्याच्या दिवशी केलं जाणार आहे, ज्या माध्यमातून दर 2 तासाला कुठल्या मतदान केंद्रावर नेमकं किती मतदान झालं याचा घर बसल्या आढावा जो आहे तो सर्वसामान्य जनतेला देखील घेता येणार आहे। ही संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर या ठिकाणी असणार आहे। ही संपूर्ण निवडणूक अत्यंत शांततेनं सुव्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।